नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्लासीची लढाई. खरं म्हणजे प्लासीची लढाईच नाही, ते रॉबर्ट क्लाइव्हचं षडयंत्र, रॉबर्ट क्लाइव्हच्या बुद्धिमत्तेचा विजय. म्हणजे प्लासीच्या लढाईहून सिराज उद्दौला सोबत कोणी कोणी गद्दारी केली हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्या गद्दारीचे कारणही तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर सांगितलेले आहेत. म्हणजे सिराज उद्दौलाची अवस्था कशी झाली होती, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, अशाच प्रकारे सिराज उद्दौलाने म्हटलं असेल. किंवा तो सोबत असताना मला वाटलं त्याची मला साथ आहे, तो म्हणजे मीर जाफर. तो सोबत असताना मला वाटलं त्याची मला साथ आहे, परंतु गळा कापला तेव्हा कळालं तो त्याचाच हात आहे. म्हणजेच प्लासीचं युद्ध म्हणजे गद्दारांचा सगळं समावेश असलेलं युद्ध. कोण कोण गद्दार त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. मीर जाफर सेनापती, रॉय दुर्लभ जो आहे दिवाण, त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे अमीनचंद व्यापारी, त्याच्याचबरोबर आपण अनेक प्रकारचे गद्दार मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. मग आता या प्लासीचं युद्ध झाल्यानंतर याचे परिणाम काय झाले? सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो तुम्ही भोगत आहात, तुम्हाला सगळं स्वतंत्र भारताचा इतिहासाचा सगळा अभ्यास करावा लागत आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा अभ्यास करावा लागत आहे. हा झाला पहिला परिणाम. वास्तविक परिणाम काय झाले त्या काळात? तर त्या काळात प्लासीच्या युद्धाचे परिणाम झाले मित्रांनो. मीर जाफर नवाब बनला. अनेक मोठ्या प्रमाणात प्रचंड पैशाची लूट झाली बंगालमध्ये. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हच्या शब्दात सांगायचं झालं तर जवळजवळ 1,77,00,000 रुपयाची लूट झाली. 24 परगणे जमीन ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. रॉबर्ट क्लाइव्हला 20 लाख रुपये, वॉटसनला 10 लाख रुपये, हे सगळे पैसे मिळाले. बरं, हे लिखित झालं, अलिखित किती भ्रष्टाचार झाला असेल याचा तुम्ही अंदाज करा. यामुळे प्लासीच्या युद्धाचे दूरगामी परिणामही झाले आहेत आणि तात्कालीन परिणाम झाले आहेत. दूरगामी परिणामामध्ये काय, तर बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला कुठंतरी राजकीय हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळेच कधीही संधी मिळाली की हे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मीर जाफरला पैसे मागत. मित्रांनो, 1760ला रॉबर्ट क्लाइव्ह इंग्लंडला चालला गेला. रॉबर्ट क्लाइव्ह इंग्लंडला गेल्यानंतर इथं वेल्सिस्ट्राट नावाचा गव्हर्नर आला आणि या लोकांनी अनेक वेळा मीर जाफरला पैसे मागण्याची डिमांड केली. म्हणजे मीर जाफरची अवस्था अशी झालेली होती की त्याच्याकडे पैसेच नव्हते. म्हणजे त्याचे जे सेवक होते, जे पंखा हलवतात असा, तेही रागारागानं हलवत असे की काय नवाबाजवळ काहीच नाही द्यायला, असे कंटाळलेले होते. म्हणजे मीर जाफरच्या दरबारातील कवी लेखकच मीर जाफरला काय म्हणत, येतो क्लाइव्ह का गधा है. म्हणजे मीर जाफरला गद्दारी करून नवाब झाला, परंतु त्याची अवस्था इंग्रजांनी फार वाईट करून टाकली. आणि अशातच वेल्सिस्ट्राट आणि हॉलवेल यांना हा मीर जाफर नकोसा झाला. म्हणून या मीर जाफरला सत्तेतून काढून, नवाब पदावरून काढून, या मीर जाफरचा जो जवाई आहे, या जवायालाच म्हणजेच मीर कासिमला बंगालचा नवा नवाब केलं. आणि इथूनच आपण जाणार आहोत बक्सारच्या युद्धाकडे. परंतु त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे की इंग्रजांची एवढी हिंमत का झाली. त्याला कारण आहे मित्रांनो. प्लासीचं युद्ध झालं 1757. त्याच्यानंतर 1759ला बेद्राची लढाई झाली. या बेद्राच्या लढाईत इंग्रजांनी डचांचा पराभव केला. त्याच्यानंतर 22 जानेवारी 1760ला भारतातच वांदिवाटची लढाई झाली. या वांदिवाटच्या लढाईत फ्रेंचांचा पराभव केला. आणि 1761ला पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. त्याचा सरळ फायदा कोणाला झाला, तर त्याचा सरळ फायदा इंग्रजांना झाला. आणि 1763ला पॅरिसच्या तहानं कर्नाटकचं तिसरं युद्धही संपलं. म्हणजे भारतात आता एकमेव शक्ती जी होती पॉवरफुल, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी होती. पानिपतचा 26 व्हिडिओ मी कालांतरानं अपलोड करेलच की पानिपतचं युद्ध कसं झालं आणि पानिपतमध्ये काय काय झालेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मीर कासिम जेव्हा नवाब होतो, म्हणजे या मीर कासिमला नवाब करतात, याचा कालखंड आहे 1760 ते 1763. मित्रांनो, अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला 1764 लिहिलेलं दिसेल, परंतु 1763 का ते मी समोर तुम्हाला सांगेलच की 1763 का आहे म्हणून. म्हणजे मीर कासिमला नवाबपदी करतात. आता नवीन गडी नवा राज्य, या मीर कासिमकडून इंग्रज भरपूर काही घेतात. मग मिदनापूर असेल, चितगाव असेल, यासारख्या गावांची दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनी घेते. त्याचबरोबर सुनारचा जो सिमेंट फॅक्टरी आहे त्याच्यात हिस्सेदारी घेते. म्हणजे भरपूर फायदा यावेळेसही ईस्ट इंडिया कंपनीला होतो. परंतु मित्रांनो, मीर जाफर आणि मीर कासिममध्ये फरक हा आहे की मीर जाफर हा गधा नसतो किंवा हा कुणाच्या हाताचं बावलं तयार व्हायला तयार नसतो. त्यामुळे मीर कासिम हा हुशार असतो, चाणाक्ष असतो. आणि म्हणून मीर कासिम ईस्ट इंडिया कंपनीच्या तावडीतून बंगालला मुक्त करू इच्छितो. त्याकरता तो काय काय करतो, नेमकं ईस्ट इंडिया कंपनीचे आणि मीर कासिमचे वाद का झाले,
म्हणजे आपण बघू शकता की 1760 मध्ये हा नवाब झाला, परंतु बक्सारची लढाई 1764 ला होईल, म्हणजे 4 वर्षाने होईल. तरी सुद्धा का याला नवाब केलं आणि हा कशा प्रकारे धोरणात बदल करतो. तर ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम याच्यात वादाचे संघर्षाचे जे कारण आहेत मित्रांनो ते सरळ सरळ असे आहेत की राजधानीत बदल. ज्या वेळेस मीर कासिम नवाब होतो तो राजधानीत बदल करतो, राजधानी मुंगेर करतो मुर्शिदाबादवरून. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुर्शिदाबादची राजधानी जी आहे, ढाक्याची राजधानी, ती मुर्शिदाबाद कोण करते तर मुर्शिद कुली खान करते. आणि हा राजधानी मुंगेर का करते तर ईस्ट इंडिया कंपनीपासून दूर नुसतं राजधानी करत नाही, ते राजधानी केल्यानंतर त्याची किल्लेबंदी करते, तिथं बंदुका तयार करण्याचा प्रयोग करते, तोफखाना तयार करण्याचा प्रयोग करते. आणि नुसतं प्रयोग करत नाही तर याला एक सुशिक्षित, एक ट्रेन असा अधिकारी, जर्मन अधिकारी वॉल्टरची तो नियुक्ती करते. तुम्ही सांगा, हे सर्व इंग्रजांच्या पाठीमागे चालू आहे. आणि इंग्रजांना जेव्हा यांची माहिती होईल तेव्हा मीर कासिम आणि इंग्रज यांच्यात संघर्षाची ठिणगी उडेलच. दुसऱ्या नंबरचं कारण आपल्याला सांगता येते की बंदूक आणि तोफखाना तयार केला. दस्तकचा गैरवापर. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 1717 बादशाह फारुखशाहींचा जो फरमान होता की 3000 रुपयाच्या वार्षिक मोबदल्यात तुम्ही कुठेही व्यापार करू शकता, ईस्ट इंडिया कंपनीला करातून मुक्तता दिलेली होती. तर ह्या दस्तकचा गैरउपयोग हा अलीवर्दी खान असेल, सिराजुद्दौला असेल यांच्या काळापासूनही सुरूच होता, हा बंद कधीच नव्हता. परंतु मीर कासिमच्या काळात तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आणि म्हणून वेस्टस्टार्ट आणि मीर कासिम यांच्यामध्ये 1762 ला एक प्रकारचा समझोता असा होते की 9% कर आम्ही तुला देऊ, म्हणजे वेस्टस्टार्ट मीर कासिमला देईल. परंतु कलकत्त्याला हे मान्य होत नाही. आणि यामुळे मीर कासिम काय करतो की भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा मुक्त व्यापाराची परमिशन देऊन टाकतो. याच्यामुळे सुद्धा इंग्रजांची आणि मीर कासिमच्या मध्ये ठिणगी पडण्याला कारणीभूत असलेली परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर आहे की हा जो मीर कासिम आहे हा नवीन कर लावतो, म्हणजे अब्बास कर असेल, खिलजी कर असेल, हे अशा नवीन प्रकारचे कर हा लावतो. त्याच्यानंतर जमीनदारांचा बंदोबस्त करतो. मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीचे अनेक जमीनदार जवळचे असतात. त्यात पटनामधील राम नारायण नावाचा एक जमीनदार असते, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या अतिशय जवळ असते, ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जवळ असते. आणि हा मीर कासिम त्याची हत्या करून आणते. म्हणजे मीर कासिम कोणाची हत्या करून आणते तर सरळ सरळ रामनारायणची हत्या करून आणते. आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी या मीर कासिमला धडा शिकवण्यासाठी ॲलिस नावाच्या इंग्रजाकडे 148 सैनिकांची एक तुकडी पाठवतात. परंतु हा मीर कासिम त्या ॲलिस सहित 148 लोकांना बंदी करून टाकतो. आता हे सगळे बंदी आहे. म्हणून बक्सारच्या युद्धाच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम यांच्यामध्ये 4 छोटे मोठे युद्ध होतात. आणि त्या 4 युद्धांची नावं आहेत. कटवाचं युद्ध मित्रांनो 1763 मध्ये युद्ध चालू होतात. 1763 मध्ये आता इथं ईस्ट इंडिया कंपनी एक फरमान काढते की बंगालचा नवाब जो आहे हा मीर कासिम नसून मीर जाफरला आम्ही परत नवाब करतोय. म्हणजे ज्या मीर जाफरला 15,000 वार्षिक उत्पन्नावर इंग्रजांनी ठेवलेलं होतं त्याच मीर जाफरला परत एकदा बंगालचा नवाब करतात. परंतु मीर कासिम नवाब पदाचा राजीनामा देत नाही. म्हणून अनेक पुस्तकात 1764 पर्यंत कालखंड दाखवलेला आहे. अनेक सैन्य मीर कासिमकडे असते. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, सत्ता कुणाकडे, वाद चालू आहेत ना. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये सुद्धा मीर कासिम पद सोडत नाही. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी 1713च्या कटवाच्या युद्धात फरमान काढतात. हे 4 युद्ध आहेत. कटवाचं युद्ध आहे, गिरियाचं युद्ध आहे, सुजीचं युद्ध आहे आणि उदयनालचं युद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला या सर्व युद्धामध्ये मीर कासिम प्रगतीवर असतो. परंतु कालांतराने ईस्ट इंडिया कंपनी त्याच्यात पुढाकार घेते आणि या 4ही युद्धात मीर कासिमचा पराभव होते. परंतु शेवटच्या युद्धात, उदयनालच्या युद्धात पराभव झाल्यावर हा मीर कासिम काय करते, हा मीर कासिम त्याच्या ताब्यात असलेले 148 जे सैन्य आहे या सगळ्यांना मारून टाकते. याला इतिहासात पटना कांड असं म्हणतात. आणि हे पटना कांड झाल्यामुळे मीर कासिम पळत त्याच्या मित्राकडे जाते. आमच्या गावात एक माझा मित्र आहे, महाराष्ट्रातच नाही तर भारतातही तो प्रसिद्ध आहे, अनंत राऊत. त्याची कविता आहे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. परंतु मीर कासिमचा हा जो अवधचा नवाब शुजाउद्दौला मित्र असतो, हा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा नाही तर हा वणव्यामध्ये अधिक वणव्यासारखा असतो. मग हा काय करतो, मित्राकडे जातो आणि मित्राला सर्व परिस्थिती सांगतो की आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढायचं आहे. आता
अवधचा नवाब जो आहे शुजाउद्दौला हा म्हणतो की ठीक आहे, परंतु याच्यात माझा फायदा काय, तर 11 लाख रुपये प्रति दिवस देण्याचं ठरवतो. कोण? मीर कासिम. कोणाला? अवधच्या नवाबाला, शुजाउद्दौला. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तरकालीन मोगल सम्राट तुम्ही पाहिलेले आहेत, दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीयही अवधला असतो आणि तो म्हणतो की अरे मलाही तुमच्यात समाविष्ट करून घ्या. अशा प्रकारे बक्सारच्या युद्धाची एक प्रकारे पार्श्वभूमी इथपर्यंत आपण सांगू शकतो. आणि प्रत्यक्षात बक्सारचं युद्ध मित्रांनो कधी होईल, तर प्रत्यक्षात बक्सारचं युद्ध होईल 22 ऑक्टोबर 1764 ला. कोणाकोणात हे युद्ध होईल, तर मित्रांनो हे युद्ध होईल सरळ सरळ ईस्ट इंडिया कंपनी, ज्याला आपण म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनीमध्ये हे युद्ध आहे. ईस्ट इंडिया कंपनीत युद्ध होईल. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं कोणचा अधिकारी त्याचं नेतृत्व करेल, तर हेक्टर मनरो. इकडे कोण आहे, विरुद्ध कोण आहे, तर विरुद्ध 3 व्यक्तींचा गट आहे. त्याच्यात मीर कासिम म्हणजे बंगालचा नवाब, त्याचबरोबर अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीय. अशा 1 वर्ष 3 विरुद्ध ही लढाई असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लढाई सुरू झाल्यानंतर काही क्षणातच लढाई सुरू झाल्यानंतर मीर कासिम पडून जातो आणि हा मीर कासिम नंतर अत्यंत वाईट जीवन जगतो. मीर कासिम पडून गेल्याचं पाहून बादशाह शाह आलम द्वितीय तलवार जाग्यावरच ठेवतो आणि इंग्रजांना म्हणतो की माझा काहीच संबंध नव्हता, यांनी मला आणलं. शुजाउद्दौला म्हणतो अरे मलाही यांनी आणलं. म्हणजे एक प्रकारे या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचा विजय होतो. मित्रांनो, प्लासीचं युद्ध हे युद्ध नव्हतं जिथे षडयंत्र झालेलं होतं, ते रॉबर्ट क्लाईव्हच्या बुद्धिमत्तेचा तो विजय होता. परंतु बक्सारचं युद्ध हे युद्ध झालेलं होतं. प्लासीच्या युद्धामध्ये बंगालचा नवाब सिराजुद्दौला हरला होता आणि त्यालाही धोक्याने मारलं होतं. परंतु बक्सारच्या युद्धामध्ये 3 शक्ती हरलेल्या आहेत, एक बंगाल, एक अवध आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीय. म्हणून बक्सारच्या युद्धाचं अतिशय महत्व आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची खऱ्या अर्थानं राजकीय सुरुवात झाली असेल तर ती बक्सारच्या युद्धापासून. आणि म्हणून या 3 हरलेल्या लोकांसोबत काय करावं याच्याकरता, ज्याच्यामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात रोवला गेला, ज्याला ब्रिटिश सत्तेचा भारतातील वास्तविक संस्थापक म्हणतात, त्याच रॉबर्ट क्लाईव्हला परत एकदा बोलावं लागेल. म्हणून 1765 ला रॉबर्ट क्लाईव्ह भारतात येईल आणि हे जे 3 लोक आहेत यांच्यासोबत काय व्यवहार करायचा, तुम्ही छोड दिया जाय या मार दिया जाय, बोर तेले साथ क्या सलूक किया जाय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो रॉबर्ट क्लाईव्ह 1760 ला इंग्लंडला गेला होता, तोच रॉबर्ट क्लाईव्ह परत एकदा 1765 ला भारतात येतो. रॉबर्ट क्लाईव्हवर बंगालच्या गव्हर्नर मध्ये मी सविस्तर लेक्चर घेईलच. परंतु आता रॉबर्ट क्लाईव्ह आल्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह या 3 सत्ताधीशांसोबत काय करतो, बंगालची दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आहे, यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तर तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओत मिळतील. परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी हे सगळी मेहनत तुमच्यासाठी घेतो. मी हे सगळी मेहनत तुमच्यासाठी याच्याकरता घेतो की तुमचे रिझल्ट आले पाहिजे, तळागाळातील बहुजनांची मुलं नोकरीवर लागले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाने जो जो कोणी मेहनत करेल त्याला यश मिळेलच. आणि तुमच्यासाठी मी खर्च होत आहे. कशा करता? मेहनत रूपीने खर्च होत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी जो होईल खर्च त्यालाच विद्यार्थी करतील ना हो युट्यूबवर सर्च. म्हणून डॉक्टर गजानन वाकोळे या युट्यूब चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा. पुढील व्हिडिओत दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे कशा प्रकारे भकास जीवन होते, सुखी संपन्न धनी असलेला बंगाल कसा कंगाल होते, हे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. धन्यवाद.